आणि यानंतरची बातमी गुन्हेगारी विश्वातून। नाशकातली गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचं आता समोर येतंय। गेल्या 6 महिन्यात नाशकात तब्बल 24 हत्या, 7 गाड्यांचं जळीत कांड, सोबतच 248 वाहन चोरी आणि 51 चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे नाशिक पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या घटनांमुळे नाशिकला एका दबंग अधिकाऱ्याची गरज असल्याचं नाशिककरांना वाटतंय। पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचं सध्या सांगण्यात येतंय। मग ही आकडेवारी कमी का येत नाही असा सवाल देखील करण्यात येतोय। नाशिकच्या एकूण 13 पोलीस स्टेशनपैकी तब्बल 1340 गुन्हेगार हे फरार आहेत, ज्यांना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही। त्यामुळे नाशिककरांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये आम्ही जवळपास 81 अवैध धंद्यांवरती कारवाई, जवळपास 1200 ते 1300 टवाळखोरांवर कारवाई केलेली आहे। ज्या गुन्हेगारी टोळ्या निष्पन्न होत आहेत आणि त्यांच्या मोर्क्यावरती 2 गुन्हे दाखल आहे असं आम्हाला कळतंय, त्यांच्यावरती आम्ही मोक्का कायद्याअंतर्गत प्रस्तावित कारवाई केलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या शांततेत पार पडतील।